मुंबईच्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मनसेचा मुंबई महानगरातील गटाध्यक्षांचा त्यासोबतच पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय। राज ठाकरे मेळाव्यास्थळी दाखल झालेत। थोड्याच वेळात मेळाव्याला सुरुवात होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मतदार यादी प्रमुखांना मार्गदर्शन करतील। ज्या प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोळ पाहायला मिळतायत, या मतदार याद्यांसंदर्भात महाविकास आघाडीसह मनसेनं राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार केली आहे। त्यानंतर मनसेनं आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे। त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळाकडे विशेष लक्ष देण्यासंदर्भात राज ठाकरे आज नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणखी एक महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगासंदर्भात आता पुढे काय भूमिका घ्यायची या संदर्भात दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय विरोधी पक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा विरोधकांनी इशारा दिलेला आहे। संजय राऊत यांनी एक्सपोजद्वारे या संदर्भातली माहिती दिलेली आहे। सर्वपक्षीय विरोधकांची महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स दुपारी 3 वाजता पार पडणार आहे। राज ठाकरेंच्या मेळाव्यानंतर विरोधी पक्षांची प्रेस कॉन्फरन्स होईल आणि यामध्ये पुढील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे। निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षानं सर्वपक्षीय शिष्टमंडळानं हा पहिला हल्ला केलेला। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं भेटून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधलं जे साटेलोट आहे ते उघड केलेलं आहे। त्या संदर्भात निवेदनं देतोय, भेटतोय, भूमिका सांगतो आहोत, पुरावे देत आहोत, तरी सुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल। अशा प्रकारचं एकमत हे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये होताना आम्हाला दिसतंय, पण त्याच्यात चर्चा सुरू आहे।